आज आपण बनवूयात एकदम झणझणीत आणि तर्रीबाज असं मटण। हे बोलायचं मटण आहे, तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता। हे पहा, सकाळी सकाळी मटण जाऊन दुकानातनं आणायचं, ते छान बारीक चिरायचं, तुम्हाला जसे पीसेस हवेत तसे त्याचे पीसेस करायचे। त्यानंतर ते धुवून घ्यायचं, त्याला हळद आणि मीठ आणि आलं लसूण पेस्ट व्यवस्थित चोळून मॅरिनेट होण्यासाठी एक 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचं। तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळासाठी ठेवलं तरी चालेल। एका कुकरमध्ये किंवा तुम्हाला पातेल्यात शिजवायचं असेल तर पातेल्यामध्ये तेल घालून बारीक चिरलेला एक कांदा परतून घ्यावा। ते परतून झालं की मग आलं लसूण पेस्ट आणि हळद मीठ लावलेलं मटण थोडंसं वाफलू द्यायचं। एक 10 मिनिटांनी गरम पाणी त्याच्यामध्ये ओतायचं, जेवढं मटण बुडेल इतकं, आणि कुकरच्या चांगल्या 4-5 शिट्ट्या घ्यायच्या। इथे मी वाटण बनवलेलं आहे, खोबरं किसून घेतलेलं आहे, कांदा लसूण टोमॅटो आणि कोथिंबीर, कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं। इकडे मटण शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर ते वाटप चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे मसाले घ्यायचे आहेत। कढईमध्ये तेल टाकायचं आहे, त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि तुमच्याकडे जो गरम मसाला किंवा चिकन मसाला तुम्ही वापरतात तो तुम्ही वापरू शकता। त्यानंतर तुम्ही वाटप घालायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत त्याला परतायचं आहे। त्यानंतर मटणचे पीसेस घालून जे आळणी पाणी आपण बनवलं होतं ते त्या रस्स्यामध्ये वाटणामध्ये ओतून तुम्हाला हवं तितकं पातळ घट्ट अशा प्रमाणात तुम्ही हे मटणाचा रस्सा बनवू शकता। तुम्ही बघू शकता किती छान तेल आले। त्यानंतर गरमागरम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी करून जेवायला घ्या। इतकं सुंदर ताट तयार आहे।